महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक प्रभावी आणि काटेकोरपणे अंमलात आणणे आवश्यक आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी नमूद केले। कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाचे संरक्षण अधिकारी आणि पोलीस विभागाच्या भरोसा सेलच्या अधिकाऱ्यांची एकत्रित जिल्हा व तालुका तसेच शहरात झोन निहाय समन्वय बैठका घेण्यात याव्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। काम करताना हे अगदी खरे की मेंटेनन्सची ऑर्डर आली तरी परत तो चुकवत राहतो आणि काही वेळेला रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईटचा अर्थच नाही आवडला। मॅडम, रेस्टिट्यूशन कॉन्ज्युगल राईट हा कायदा रद्द करावा काय वाटतं मला? असं कसं काय सक्तीने नांदवता येणार कोणालाही, पतीला असो पत्नीला असो, आणि ते फक्त टाइमपास करतात आणि काही नाही। त्या मुली अक्षरशः लग्नाचे ड्रेस घालून बसलेले असतात की आता आपण नांदायला येणार आणि मुंबई न्यूज देव यांनी सिंपथी व यांनी सपोर्ट। त्यामुळे रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईटमध्ये नाहीतर मग लोक अदालत करणं त्यांचे होत असेल तर ठीक आहे, नसेल जर का जमत तर त्यांनी पोटगी दिली पाहिजे। म्हणजे तो एक रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईटमध्ये स्पेसिफिक फॅमिली कोर्टाच्या संदर्भात आपण विधी आणि न्याय समितीतर्फे रिक्वेस्ट करू शकतो की जिथे नांदवण्याची केस 2 वर्ष 3 वर्ष चालली आणि कुणीच येत नाही आहे समोर, तर तिथे लोक अदालतच्या तर्फे ते निकाली तरी काढावेत आणि पोटगी तरी लागू करावी म्हणून। त्यामुळे फक्त रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईटच्या केस अर्थहीन राहते आणि भरोसा सेलला सुद्धा ज्या फक्त नांदवण्याच्या केससाठी येऊन बसत आहेत त्या वर्षानुवर्ष बसतात, म्हणजे पुढे काहीच करणार त्याच्यात सोयच नाही आहे। त्यांना ऑलरेडी मॅरिड होतो। माझा अनुभव 3 वर्षांपूर्वी मी ग्रामपंचायतमध्ये पोलीस कमिशनर होतो, तर जनरली भरोसा सेलमध्ये ते 6 महिन्यापेक्षा जास्त स्वतःकडे मॅटर ठेवत नाही। म्हणजे ते कम टू दिस कन्क्लुजन की एकत्र येतात किंवा नाही, येत नसतील तर त्या महिलेला विचारतात की तुम्हाला कंप्लेंट द्यायची आहे का, तर ते म्हणले तर मग आपण गुन्हा दाखल करतो त्याच्यामध्ये आणि पुढची कारवाई करतो। असं किती वर्षांमुळे पण आता कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या मध्ये होत आहे ना, ते म्हणतात ते बरोबर आहे। नाही, तर ते त्यांचा जो मुद्दा तो मुद्दा आमच्याकडे वॉरंट दिले एक्झिक्युशनचे, तर ते वॉरंट बाकीच्या लोड आहे हे नाही आहे, परंतु थोडंसं दुर्लक्ष होते असं तो वॉरंट आपण ट्रॅक करू शकतो। म्हणजे त्याचे काय करतो, ज्या पोलीस स्टेशनला वॉरंट काढलेला त्याचा रिपोर्ट येत नसते, 2 वेळा काढलं 3 वेळा काढलं, मग त्यांचे जे कुटुंबांकडून दुरुपयोग झालेला आहे। परंतु अपवादात्मक परिस्थिती असेल तर अटक करावी असं म्हटलेलं आहे त्या जजमेंटमध्ये। तर त्या जजमेंटच्या आधाराने अपवादात्मक परिस्थिती म्हणजे कुठली हे आपण स्पेल आउट करून त्या संदर्भात सरकारने रिव्ह्यू पिटिशन करू शकतो का, हा विचार आवश्यक आहे। सरकार रिव्ह्यू पिटिशनमध्ये जाऊ शकतं। हे पूर्वीचे तुम्हाला अनेक उदाहरणं माहिती आहे, पण उल्लेख करून त्याला हरकत नाही। जुनी जी केस आहे गाजलेली मनमिश्री सारडा विरुद्ध केंद्र सरकारमध्ये, आणि त्यावेळेला आत्महत्येच्याच अशा केसमध्ये निरपराध म्हणून सोडल्यावर आरोपीला नंतर आम्ही स्वतःच रिव्ह्यू पिटिशन केलेलं होतं सरकारकडे, आणि त्यावेळेला सरकार गेलं रिव्ह्यू पिटिशनमध्ये आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा कायदा बदलण्याची गरज आहे, आणि त्यानंतर हा 498 झालेला आहे कायदा। या पार्श्वभूमीवरती या अनेश कुमारच्या जजमेंटवरती राज्य सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी आणि त्या भूमिकेमध्ये